तुम्ही या ना. मला कळतंय की मी तुम्हाला हे असं मला भेटायला बोलवलंय ते तुम्हाला ऑड वाटतंय, पण काय करू, बोलल्याशिवाय राहावलंच नाही. म्हणजे मगाशी लीलाने घरातल्या सगळ्यांची ओळख करून दिली, पण माझी ओळख करून द्यायची राहिलीच. मी अंतरा सरदेशमुख. पण मला खरंच कळत नाहीये, म्हणजे कसं आणि काय सांगू हे नाही कळत आहे. लीला मला हे असं अचानक घरी राहायला घेऊन आली आणि हे सगळं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही हे देखील मला माहित नाहीये. पण प्लीज प्लीज मला खरं खरं ते सांगा. माझ्या इथे राहण्याने तुम्हाला काही त्रास तर नाहीये ना? म्हणजे तसं काहीही असेल किंवा कोणाचीही गैरसोय होणार असेल ना, तर प्लीज मला स्पष्टपणे सांगा. मी आश्रमात परत जाईन. तसंही मला एकटीने जगायची सवय झालीच आहे. नाही, तुम्ही इथे राहू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे घर तुमचंच आहे असं समजा. थँक्यू. मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. तुमची बायको लीला खरंच खूप गोड आहे. खरं तर आम्हाला भेटून फक्त 2च दिवस झाली आहे. ह्या घरात अंतरा यांच्या फोटोंना हात लावायची परवानगी नाहीये, हे माहित नाहीये का तुम्हाला? आणि तुम्हाला कळतंय का, एजेंना हे सगळं कळलं तर काय होईल तुमचं? काय विचारतोय आम्ही? मुळात कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही हे करताय? माझ्या. या तुम्ही. अरे, माझ्या सांगण्यावरून? तुमच्या सांगण्यावरून? तुमचा आमच्या सासूच्या फोटोशी काय संबंध? आणि तुम्ही विसरताय का लीलाई? तुम्ही हे आमच्या घरात आला ना, ते आमच्या परवानगीने आलाय. आणि मुळात ते आमच्या सासूबाई आहेत, आमच्या खऱ्या सासूबाई, जी या घरची खरी सून आहे आणि एजंटची खरी बायको आहे. मग तुम्ही कोण आहात त्यांचे फोटो काढायला सांगणाऱ्या? नाही, बरोबरच आहे तुमचं. पण काय ना, अंतराताईंना असं वाटते की माझं घर आहे, माझी फॅमिली आहे. सर, त्यांनी त्यांचे फोटो असे घरभर लावलेले बघितले ना, त्यांना खूप मोठा धक्का बसेल, ते डिस्टर्ब होतील. म्हणून त्यांना त्रास होऊ नये म्हणून फक्त तात्पुरते मी फोटो काढायला सांगितले. आणि हे ठरवणाऱ्या तुम्ही कोण आहात? तुम्हाला कोणी सांगितलं हे ठरवायला? लीला, तुझं बरोबर आहे. दुर्गा, लीला बरोबर बोलती. किशोर, तुम्ही विनाकारण तिची बाजू का घेताय? विनाकारण नाहीये दुर्गा. आणि बघ, मला असं वाटतंय लीला आता जे सांगते ते आपण ऐकायला हवं. ऐकून घे. अंतराईंना आत्ता सगळ्यात जवळची लीला वाटते आणि अंतराईंचा तिच्यावर विश्वासही येतो. आणि बघा,
प्रत्येक वेळी हिच्या इंटेन्शन्सवरती तुम्ही डाऊट घेऊ नका. ती बिचारी जेन्युअनली काहीतरी करायचा प्रयत्न करते, तर आपण तिला साथ देऊयात ना. हिला ए अगं राहू दे, मी करते. नाही असू दे ना, तेवढ्याच गप्पा होतील ना आपल्या. मी करते मदत. लीला एक सांगू? हो सांगा ना. मला ना इथे आल्यापासून खरंच खूप छान वाटायला लागले ग. म्हणजे इथे येण्याच्या आधी ना खूप खूप प्रश्न पडले होते मला. धाकधूक होती. हे असं अनोळखी ठिकाणी दुसऱ्याच्या घरी जाऊन राहणं कसं वाटेल काही कळत नव्हतं ग. पण इथे आले ना तर मला मला खरंच हे घर आपलंसं वाटलं. म्हणजे परकेपणा जाणवलाच नाही अगं. असं वाटतंय जणू वर्षानुवर्षांची ओळख आहे आमची. तुम्ही आधी इथे आलात का? तुम्हाला काही आठवतंय का? नाही ग, इथे इथे तर मी पहिल्यांदाच आले. पण लीला ते असतं ना, काही घरच अशी असतात जी जी आपली वाटतात. आणि तसंही हे घर तुझं आहे ना, मग तुझ्यासारखंच असणार. ह्या घराने देखील मला काही तासातच आपलंसं करून घेतलं ग. माहित नाही का, पण राहून राहून असं वाटतंय की ह्या घराशी माझं काहीतरी नातं आहे.